एक रन घेण्यात यशस्वी. हंचापासून आडे जवळजवळ ही 27वी मॅच चालले. 26 मॅच झाल्यात. वेल बॉल, वेल बॅट, वेल रन. एक रन्स. जबरदस्त बॉल. बॅट्समन स्टीव्हला काय कळालेलं नाही, परंतु विकेट जाऊ शकलो सो. तू कसं बोला आता नो नाही तू कोण अंगरावर चढे तो ठेवलं ना अरे तू बॉल बस ओळखा कोणा पण नाव टाकायचा. जॉन, एलेक्स, मॅथ्यू हेडन, मॅथ्यू टू पॅटरसन. आपण पाहत आहात पॅटरसन फुल फॉर्ममध्ये आहेत. संपूर्ण टीमचा भार आपल्या खांद्यावर घेत चांगल्या प्रकारे खेळत आहेत. मॅथ्यू टू पॅटरसन आणि पॅटरसनने तटकावलेला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आणि स्टीव्ह इज ऑन स्ट्राईक नाव. मॅथ्यू टू स्टीव्ह नानबाद टीमचे रवींद्र चांगल्या प्रकारे खेळतात. पुन्हा एकदा तटकावण्याचा प्रयत्न. जबरदस्त फिल्डिंग बाय मेसी. पकडलेला वो फुटबॉल मध्ये पण चमकत आहे आणि विकेट कीपर म्हणून पण चमकत आहे. मानताय मेसी. मेसी व्हेरी गुड किपिंग. मेसी फुल मिसकटलेला दिसत आहे. आता आलेले आहेत आपले बॅट्समन फार छान खेळणारे कॅरल. मॅथ्यू टू कॅरलने छान प्रकारे तटकावण्याचा सिंगल चोरटी एक धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु मॅथ्यू याची खूप छान अशी गोलंदाजी. पाहूया आपण नानबाड संघ काय करतो. कॅरल यांनी चांगल्या प्रकारे तटकावण्याचा प्रयत्न, परंतु त्यांचा हा चांगला विकेट होता आणि अंपायर यांचा कॉलसाठी वेट करत आहेत. वेल रनिंग, एक्सलेंट रनिंग बिटवीन द विकेट बाय पॅटरसन अँड कॅरल. डीके बॉईजला जो विकेट पाहिजे होता पॅटरसन यांचा, परंतु ते सफल झालेले नाहीत. बॅक अगेन मॅथ्यू टू पॅटरसनने चांगल्या प्रकारे तटकावलेला आहे आणि ही चांगली क्षेत्ररक्षण आणि 2 रन. जबरदस्त फिल्डिंग. अंपायर करून 2 रन अडवण्यात यशस्वी. 2 रन वाचवलेले आहेत. पुन्हा एकदा पॅटरसन बॅटिंग करत येत आहेत. 2 रन. पुन्हा एकदा छान तडकवलेले आणि हा 4 रन्स. व्हेरी गुड शॉट फ्रॉम पॅटरसन. कंटिन्यू पॅटरसन तडेच मारत होतो, पण शेवटी ती भीत फोडण्यात यशस्वी. भीतीला बगदाड. बॉल आर पार. आपण पाहत आहात आपण 13 रन झालेले आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 ओव्हर झालेले आहेत. मॅथ्यू यांना 13 रन पॅटरसन यांनी काढलेले आहेत. पुन्हा एकदा कॅरल 2 ओव्हर अंती 13 रन. केविन टू कॅरल यांनी चांगला तटकवलेला आहे. ब्युटिफुल शॉट, परंतु आपण पाहत आहात फिल्डिंग टीमची फार चांगली अशी फिल्डिंग होती. पॅटरसन ह्यांचा विकेट खूप इम्पॉर्टंट आहे ह्या वेळेला. चांगल्या प्रकारे तटकावलेला, परंतु सिंगल रन. आपण पाहत आहात हा यंग खेळाडू 11 वर्षाचा मुलगा. एकच धावा दिलेली आहे त्याने. चांगल्या प्रकारे फिल्डिंग केलेली आहे. पुन्हा एकदा कॅरल यांनी तटकावलेला आणि मला वाटते अंपायरच्या कॉलसाठी आपण वेट करत आहोत आणि इट्स अ 4 रन्स. कॅरल यांना बोनस मिळालेला आहे. इट्स अ 4 रन्स. गुड शॉट फ्रॉम कॅरल. आणि बॉलर यांनी सांगितलेलं आहे त्यांचा अंपायरचा निर्णय बॉलरचा हात लागलेला आहे. अंपायरचा जर बॉल लागला तर कळालं नव्हता, परंतु केविनने ॲज अ स्पोर्ट्समॅनशिप
पॅटरसन यांनी चांगला चटकावलेला वेल परंतु बॉल, वेल फिल्डिंग. पुन्हा एकदा कॅरलला ऑलरेडी एक जीवदान भेटलेलं आहे फेअर प्ले बॉलर कडून झाल्यानंतर. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत 1 रन्स. आणि सिंगल काढण्यात यशस्वी झालेले आहेत. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती तो आपलं कॅरल खेळले आणि कॅरलला ज्याप्रमाणे त्यांनी पकडलेली आहेत. आम्ही आपले डीजे या ग्राउंडवर 19 किंवा 20 रन्स खूप होतात. पण बघूया आज हे काय करतात. आपल्या अजून 25 मॅच प्लीज गेट रेडी. डिकी बॉईज, केल्विन अँड मॅथ्यू खेळण्यात एकदम तरबेज शांत डोक्याने खेळतात. एक रन्सवर कॉन्सन्ट्रेट करतात. नानबाटला या मिन्सो मॅथ्यू किंवा केल्विन कोण जर एक विकेट घेतलो तर नानबाटकरा पारडा जड होऊ शकते. बघूया आपल्या संघाकरता ते का करतायत. आणि जबरदस्त ही फिल्डिंग लावली आज. डीके बॉईजचे केविन ओपनिंगला आलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग नानबाट संघाकडून. चांगली फिल्डिंग. 1 बॉल 1 रन. मॅथ्यू ऑन स्ट्राईक. नानबाट संघाव सेकलॅन मुस्ताक म्हणून फेमस आलेलो मिटू. हो जबरदस्त थ्रो, क्विक थ्रो, परफेक्ट थ्रो होतो. परंतु एक्सलेंट रनिंग बिटवीन द विकेट. मॅथ्यू हुसेन बोल्ट सारखो एकदम क्विक फास्ट रनिंग घेतली. सॅनेल यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहत आहात संपूर्ण फिल्डर आणि संपूर्ण टीम चार्जअप आहे. मिटू टू यू टू आणि सिंगल रन. खूप छान प्रकारे तटकावलेला केविन यांनी आणि सिंगल रन. आपण पाहत आहात मिटू फक्त सिंगल रनच देत आहेत. त्यांच्या बॉलिंगचा प्रभाव आपण पाहत आहात. व्हॉट अ नाईस किपिंग बाय कॅरल. आपण ऐकलेलं होतं मिटू मोमेंट आणि आता आपण पाहत आहोत मिटू यांचा खरंच हा मोमेंट फार छान होता. तिथून आपलं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. मी सांगतो हा रिप्ले कृपया तुम्ही दाखवावा. कॅरलांची खूप छान किपिंग होती. मिटू टू मॅथ्यू. मॅथ्यू हॅज गॉट 1 रन. लास्ट टू गो. अशा प्रकारे स्कोर जो झालेला आहे 5 बॉल 4 धावा. 5 balls 4 runs. Meter to Kevin. Kevin has जबरदस्त शॉट, was जबरदस्त amazing shot by शॉट. Kevin. So nice. प्रेशर रिलीज So शॉट होतो. beautiful. केविन यांनी फार छानपणे तटकावलेला हा शॉट. मिटू कडून छोटीशी मिस्टेक झाली. बॉल फुलटॉस घेतला त्यांनी आणि स्ट्रेट मारून 4 धावा मिळालेल्या आहेत. अशा प्रकारे पहिल्या ओव्हर अंती स्कोर झालेला आहे 8 रन. ग्रेट टू मॅथ्यू. खूप छान बॉल. हा जर एक विकेट घेतला असता तर मॅच खूप खूप वेगळ्या सिनेरियोला गेली असती. केविन बर्कन्स राईट. ओ जबरदस्त. ज्या विकेटची आवश्यकता होती त्यातील एक विकेट आउट.
ग्रेग यांनी ज्या प्रकारे हा बॉल लागलेला होता, खूप ग्रेग आमच्या एरियातली शोएब अख्तर म्हणून फेमस आहेत. जेवढे फास्ट तेवढी जबरदस्त अशी स्विंगवर त्यांची महारत आहे. ग्रेग टू मेसी. मेसी इज बॅक ऑन विकेट. मेसी यांनी चांगला तटकावण्याचा प्रयत्न, परंतु ग्रेग यांचा बॉल काही त्यांना खेळता आलेला नाही आहे. आपण पाहत आहात सेनियल तिकडून संपूर्ण बॉल आणि संपूर्ण टीमवर कंट्रोल करत आहेत. पुन्हा एकदा ग्रेग टू मेसी. चांगल्या प्रकारचा Oh, बॉल. Messi अंपायरच्या full बॉलसाठी confused. वेट करत आहेत आणि Wide अंपायरने ball. वाईड बॉल दिलेला आहे. अशा प्रकारे स्कोर झालेला आहे 9 धावा. 3 बॉल 9 धावा. जिंकण्यासाठी ग्रेग यांनी पुन्हा एकदा छान असा बॉल टाकलेला होता. मेसी यांना जमलेलं नाही आहे. कॅरल यांची फार छान विकेट किपिंग. वन्स अगेन केविन आपला सल्ला देण्यास आलेले आहेत. टीमला खांद्यावर घेऊन एकत्र चाललेले अबूने आहेत. स्कोर कव्हर करायला सुरुवात केली. प्रेशर टाकायला सुरुवात. केविन यांची आत्महत्या. प्रेशर. अशा प्रकारे स्कोर झालेला आहे. आणि 4 बॉल ना 4 बॉल 5 बॉल 10 धावा. टोटल स्कोर 10 रन्स. ग्रेग यशांचा अयशस्वी असा शॉट आणि चांगल्या प्रकारची आणि हा अत्यंत चांगला असा नमुना फिल्डिंग यांचा तुम्ही पाहत आहात. कॅरल टू रन्स होती. यश हे याचं run लक्षण होतं, घेण्यात परंतु रन्स अयशस्वी झालेले आहेत. परंतु फार छान असा शॉट होता त्यांचा. कॅरल यांची पुन्हा एकदा चांगली विकेट किपिंग. ग्रेग यांनी ह्या ओव्हरला खूप छान अशी बॉलिंग टाकली. 2 विकेट काढले. एक वाईड गेला, परंतु तो वाईड सोडला तर त्यांनी एकही धावा अशी दिलेली नाही. एस्टेल इज ऑन स्ट्राईक नाव. युके पीर मिने मला वाटतं एस्टेल यारामिनेच होतो, पॅटरसन मिनेच होतो. ॲडम एस्टेल एकत्र खेळायची. एस्टेल फार नावाजलेले प्लेयर 2 वर्ष झाले खेळतात. पाहूया आपल्या टीमसाठी ते काय करतात. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा चांगला असा फिल्डिंगचा नमुना आपण पाहत आहात. नानबाट संघ त्यांच्या होम ग्राउंडवर खेळत आहे आणि प्रत्येक बॉलाला आपण ते प्रूव्ह करत आहेत की आमचं होम ग्राउंड आहे. वी विल नॉट लेट दिस कप गो एनिवेअर एल्स. बघूया सॅनियल आपण पाहतात तिथून सल्ला देत आहेत आपल्या टीमला. कॅरल, पॅटरसन, ग्रेग अशा संपूर्ण चांगल्या टीम बरोबर ते खेळत आहेत. एस्टेल इज बॅक ऑन स्ट्राईक. मिल्टन टू एस्टेल. जबरदस्त फिल्डिंग बाय एरिस्टर. चांगला तटकावलेला, परंतु सॅनिल व्हेरी नाईस फिल्डिंग. 3 बॉलामध्ये 10 धावांची जरूरत आहे. मॅथ्यू यांची टीमला गरज आहे. चांगल्या प्रकारे तडकावलेला आहे. 1 रन स्टॅप शॉट. जबरदस्त. 2 बॉलात 9 धावा. नवीन टीम कोण आले आहे त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा आणि त्यांनी लवकर जीवन पण घ्यावा. नो नो बॉल हलका ऑन. मॅथ्यू बॅक ऑन स्ट्राईक. प्रेशर दोन्ही संघावर आहेत. आपण पाहत आहात ह्या ग्राउंडवर मिरेकलवाला स्कोर होतो. चांगल्या प्रकारे तडकावलेला आहे. वाट पाहतात 4 जाण्याची, परंतु स्ट्रॉंग अशी फिल्डिंग आहे. आता 1 बॉलामध्ये 7 धावांची जरूरत आहे वेलंकणी बॉईजला, डीके बॉईजला. आणि डीके बॉईज यांनी मारलेलं, परंतु 2 रन्स आणि अशा प्रकारे नानबाट संघ जिंकलेला आहे. विजयी. पुढची मॅच ट्रिनिटी वर्सेस उमराळी.